नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण धनाजी जाधव यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. सन 1689मध्ये संभाजी महाराजांची कैद, त्यांची क्रूर वध, राजाराम महाराजांचे जिंजीला पलायन, रायगडचा पाडाव, येसुबाई आणि शाहू यांची कैद या मराठ्यांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या. याच साली बादशाने मराठ्यांचे किल्ले व प्रदेश यावर वर्चस्व मिळवले. अशा बिकट वेळी रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या अत्यंत कर्तृत्ववान माणसांनी महाराष्ट्रातील राज्यांची धुरा सांभाळली. शत्रूशी प्रखर विरोध करून स्वराज्याचा बराच प्रदेश त्यांनी मुक्त केला आणि लोकांचे नीतिधैर्य वाढवण्याचे प्रयत्न केला. त्यांनी लोकांत निर्माण केलेले राष्ट्रप्रेम औरंगजेब बादशालाही नमवू शकले. धनाजी जाधवांची कारकीर्द प्रदीर्घ आहे. आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये राजाराम आणि ताराबाई यांच्या काळातील धनाजी जाधव यांचा माहिती पाहणार आहोत. सर्जा खानाचा पाडाव. राजाराम महाराजांनी जिंजीकडे प्रयाण केल्यानंतर महाराष्ट्रातील स्वराज्याची अवस्था डळमळीत झाली. ती सावरण्यासाठी धनाजी व संताजी या जोडगोळीने मागे ठेवलेले होते. त्यांनी 1689मध्ये बादशाहीबरोबर संघर्ष चालू ठेवला, मात्र त्यांना फार मोठे यश आले नाही. नंतर मात्र 1690मध्ये त्यांनी लोकांना आणि सैन्याला संभाजी महाराजांच्या वधाचा सूड घेण्यासाठी सज्ज केले. त्यांनी बादशाहाशी यशस्वीपणे सामना देण्यास सुरुवात केली. अजिंक्य ताऱ्याला सर्जा खानाचा वेढा होता. त्यावेळी संताजी व धनाजी यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्याच्या कुटुंबियासह त्याला कैद केले. कैदी म्हणून गडावर ठेवले. पुढे 2 लाख रक्कम घेऊन त्याची सुटका करण्यात आली. त्यांनी विशाळगड ते पाटणपर्यंतचा सह्याद्री ताब्यात आणला. याच वेळी संताजींनीही नेत्रदीपक विजय मिळवले. या मराठी सेनानींनी अनेक मोगली सेनापतींचा पराभव केल्यामुळे मराठ्यांचे नीतिधैर्य वाढले. आपले राज्य बुडू शकत नाही असा आत्मविश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला. इस्माईल खानाचा पाडाव. राजाराम महाराजांच्या पाठलागावर बादशहाने जुल्फिकार खानास पाठवले. त्याने जिंजीला वेढा घातला. यासाठी महाराष्ट्रातून संताजी व धनाजी यांनी रामचंद्र पंतांनी कर्नाटकात पाठवले. यावेळी प्रथम धनाजी जुल्फिकार खानावर घसरला. त्याने वेढ्यातील इस्माईल खान या सरदाराला पकडले. त्याला कैदी म्हणून जिंजीवर नेले. मोगली सेनेची या दोघांनी रसद तोडली. त्यामुळे सेनेची उपासमार होऊ लागली. परिणामी जिंजीचा वेढा उठवण्यात आला. धनाजी व जुल्फिकार खान. जिंजीचा वेढा उठवल्यानंतर जुल्फिकार खानाने कर्नाटकात आपला चांगला जम बसविला. अनेकांच्याकडून त्याने खंडणी वसूल केली. मराठ्यांच्या ताब्यात असलेला वेल्लोरही त्यांनी घेतला. वेल्लोरला वेढा घातला. तो उठवण्यासाठी संताजी व धनाजी तिकडे गेले. संताजीने कासिम खान व खानाजात खान यासारख्या सरदारांचा धोवा उडवला. धनाजी वेल्लोरच्या बाजूने जुल्फिकार खानावर चालून गेला. परिणामी त्याने वेल्लोरचा वेढा उठवून धनाजीचा पाठलाग सुरू केला. धनाजीने तिरुबादी या मोगली ठाण्याला वेढा घातला. झालेल्या चकमकीत धनाजीस माघार घ्यावी लागली. मात्र जुल्फिकार खान वेल्लोरला वेढा न घालताच आगरकडच्या किल्ल्यावर बंदोबस्तात राहिला. दरम्यान संताजी व राजाराम महाराजांचे बिनसले. सरसेनापतीपद धनाजी जाधवांना देण्यात आले. संताजी व धनाजींच्या मध्ये वितुष्ट निर्माण झाले. उभयतात काही चकमकी उडाल्या. शेवटी संताजीचा मसवड शेजारी खून झाला. 1699मध्ये रायगडावर राजाराम महाराजांनी इतर मोहिमेची आखणी केली. 31 ऑक्टोबर 1699 रोजी राजाराम महाराज धनाजी जाधवासह मोहिमेवर निघाले. बादशाला या मोहिमेची माहिती कळताच त्याने जुल्फिकार खानाबरोबर काही सरदारांना त्यांना रोखण्यासाठी पाठवले.
परांड्याजवळ बेदर खानाची आणि मराठ्यांची लढाई झाली. मात्र मराठ्यांनी त्यांचा पराभव करून अहमदनगरकडे वाटचाल केली. गंगाथडीच्या प्रदेशातून खंडणी वसूल करून खानदेश वऱ्हाड लुटण्याची योजना मराठ्यांनी होती, परंतु मोगली सैन्याच्या पाठलागामुळे त्यांना ते जमले नाही. त्यानंतर धनाजीने हिमोद्दीन या मोगली सरदाराचा पराभव केला. धनाजी जाधवांचे ताराबाईकालीन कार्य. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सैन्यात समाविष्ट झालेल्या धनाजीचा उदय राजाराम व ताराबाई यांच्या कारकिर्दीत झाला. स्वराज्यातील मोगलांनी घेतलेले किल्ले परत मिळवताना आणि झिंजीच्या प्रदेशात मोगलांनी धनाजी व संताजी यांनी अपूर्व असे यश मिळवले. मात्र राजाराम महाराजांनी संताजीचे सेनापतीपद काढून घेतल्यानंतर उभयतात यादवी घडून आली. त्यात संताजीचा शेवट झाला. पुढे राजाराम महाराजांच्या मृत्यूने मराठी सत्तेवर दुसरे संकट आले. मात्र यावेळी ताराबाईंनी नेतृत्वाची धुरा सांभाळून स्वतंत्र युद्ध पुढे चालू ठेवले. ताराबाईंना यासाठी धनाजी जाधवांचे पूर्ण सहकार्य मिळाले. 1700 मोगली फौजीने सातारा व परळी किल्ल्याला वेढा दिलेला होता. त्यावेळी धनाजीने सातारा, कराड व खटाव येथील मोगल ठाणेदाराशी लढाई केल्या. त्यांनी बादशहाच्या छावणीवर जाणारी रसद या विभागातून रोखून धरली. या काळात मोगलांचा सरदार जुल्फिकार खान धनाजीच्या मागे हजारो मैल धावत होता. औरंगजेब बादशाहाने पन्हाळा घेण्यासाठी मिरज येथे आपली छावणी टाकली. त्यावेळी धनाजीचे हमीदुद्दीन या सरदाराबरोबर जानेवारी 1701 मध्ये लढाई झाली. त्याच्या मदतीला जुल्फिकार खान आल्यामुळे मराठ्यांनी माघार घेतली. मराठ्यांनी धावपळीच्या लढाईचे तंत्र सुरू केले. परिणामी बादशाही फौजीची दमछाक होऊन अनेक सैनिकी कामी आली. मोगली फौजांना येणारे रसद लुटले, त्यांच्या ठाण्यावर हल्ले करणे, धावपळीच्या युद्धात बादशाही सेनानींना गुंतवून ठेवणे या युद्धनीतीमुळे बादशाह अगदी वैतागून गेला. धनाजीने गनिमी काव्याने बादशाही फौजेला चेरीस आणले. उत्तर कर्नाटकात कृष्णा भीमा नदींच्या काठी संगमाच्या परिसरात वाकीखेडा विभागातील बेरडांनी बादशाहाविरुद्ध बंड केले. 1704 मध्ये बादशाहाने स्वतः या विभागात मोहीम काढली. त्यावेळी धनाजीने बेरडांना पूर्ण सहकार्य दिले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मार्च 1606 मध्ये ताराबाईंच्या मार्गदर्शनानुसार धनाजी जाधव मोहिमेवर गेले. सुरत व आरमारचे उपनगरे यावेळी धनाजीने लुटून नर्मदा पार करून बडोद्यावर हल्ला केला. त्यावेळी मोगलांचे अब्दुल हमीद खान, नजर अली खान यांनी युद्धाची तयारी केली. या लष्करावर धनाजीने अचानक हल्ला करून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी करून पळ काढला. मराठी हरले असे समजून मोगली फौज विश्रांती घेऊ लागली. पुन्हा अचानक धनाजी या फौजेवर चालून आला. नजर अली खान, अब्दुल हमीद खान यांना कैद केले. त्यांच्याकडून मोठ्या रकमा घेऊन सोडून दिली. त्यानंतर धनाजीने अहमदाबाद शहरावर आक्रमण करून मोठी लूट मिळवली. औरंगजेब बादशाहाची छावणी अहमदनगर येथे होती. त्यावेळी धनाजी त्याच्या छावणीवर घसरला आणि तेथून पुन्हा पलायन केले. थोड्याच अवधीत बादशहाचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या 2 महिन्यात मराठ्यांनी गमावलेले किल्ले परत मिळवले. धनाजीच्या गतिशील हालचालींचा तो परिपाकच होता. धनाजीच्या कार्याचे मूल्यमापन. संताजी व धनाजी या 2 मराठी सरदारांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत उमेदीने भाग घेतला. स्वराज्यावर ज्यावेळी संकट होते त्यावेळी एकीने त्यांनी अनेक मोगली सेनापतींना धूळ चारली. यावेळी ज्या धावपळीच्या लढाई होत असत त्याबद्दल अशी आख्यायिका होती, ज्यावेळी बादशाही फौजीची घोडे पाणी पित नसत त्यावेळी सैनिक, तुला पाण्यात संताजी धनाजी दिसतो का, असा प्रश्न घोड्यांना विचारत असते. यावरून उभयतांच्या पराक्रमाची भीती बादशाही फौजीत किती होती हे स्पष्ट दिसून येते. धनाजी हा महापराक्रमी योद्धा होता. तो गनिमी कावा, युद्धतंत्रात आणि धावपळीच्या युद्धात पटाईत होता.
धनाजी सौम्य प्रकृतीचा व गोड बोलून कार्य साध्य करणार होता. त्यामुळे त्याची सैनिक त्याच्यावर अपार प्रेम करीत. त्याच्या या स्वभावामुळेच राजाराम आणि ताराबाई यांच्याबरोबर त्याचे चांगले संबंध राहिले. संपूर्ण स्वातंत्र्य युद्धात 26 वर्षे मोगलाबरोबर संघर्ष करणारा धनाजी हा सरदार होता. त्याने स्वराज्यात बादशाही फौजीच्या अनेक लढाईत पराभव केला. मोगली प्रदेशातही त्याने अनेक लढाई केल्या. अनेक सेनानींना पराभूत करून अनेकांना ठार मारले, अनेकांना कैद केले. मोगलांच्या सरसदी तोडल्या, लुटल्या, शहरे उद्ध्वस्त केली. या मार्गे त्याने औरंगजेब बादशहाची मोहीम अयशस्वी केली. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धात सर्व सामर्थ्यानिशी दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाच्या हल्ल्यापासून स्वराज्याच्या प्रदेशाचे, किल्ल्यांचे व समाजाच्या जीवित वित्तहानीचे रक्षणाचे काम या सेनानींनीच केले. त्यामुळे त्याच्या इतिहासातील स्थान फार महत्त्वाचे आहे. अनन्यसाधारण व अलौकिक असेच आहे. धन्यवाद. आज आपण धनाजी यांच्याविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जिंजीचा वेढा याविषयी माहिती पाहणार आहोत. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही यूट्यूब चॅनलला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व कमेंट करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.